नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या 19 मार्च 2026 ला आला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. मग या दिवशीपासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते. चैत्र नवरात्रीला सुद्धा विशेष महत्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 प्रकारचे नवरात्र येतात. 2 गुप्त नवरात्र असतात, तर 2 शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्व आहे. आपल्या आई भगवतीचा आपल्यावर अखंड वरदहस्त राहावा यासाठी अनेक घरांमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदा नवरात्रीला सुद्धा विशेष महत्व आहे. जो दिवा आहे अखंड तो तेवत ठेवला जातो. घटस्थापना केली जाते. रोज घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण केलं जातं. मग असंच आपल्या जीवनामध्ये कोर्ट कचेरीची काही कामं चालू असेल किंवा आपल्याला कोणत्या कामात यश मिळतच नसेल किंवा आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या असतील किंवा आपले कुणाकडे पैसे अडकलेले असतील किंवा पैसा आपल्याकडे टिकतच नसेल, मग या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला अतिउच्च कोटीची माता भगवतीची ही सेवा करायची आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची सगळ्या संकटातून सुटका होणार आहे. अतिशय प्रभावीशाली सेवा म्हणजे तुम्हाला संकल्पयुक्त जे 14 पाठ आहेत दुर्गा सप्तशतीचे ते करायचे आहे. ही जर सेवा तुम्ही केली तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा असू द्या 100% पूर्ण होणार आहे. मग सेवा कशी करायची चला तर जाणून घेऊ. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. मंडळी, आपण प्रत्येक देवाची पूजा अर्चा करतो, पण आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं पूजन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मग नवरात्रामध्ये आपण न चुकता 9 दिवस जे कुलदेवी आहे तिचा जो मान आहे किंवा पूजन आहे ते करत असतो. घरामध्ये जो अखंड दिवा आहे तो तेवत ठेवत असतो. मग असंच चैत्र नवरात्रीला सुद्धा विशेष महत्व आहे. मग चैत्र नवरात्री ही येत्या गुढीपाडव्यापासून सुरुवात होणार आहे, तर ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असणार आहे. मग आपल्याला 14 दिवशी संकल्पयुक्त पाठ करायचे आहे. आपण जर संकल्पयुक्त 14 पाठ केले तर आपली कोणतीही इच्छा असू द्या 100% पूर्ण होणार आहे. मग पाठ कसे करावे तर तुम्हाला चैत्र नवरात्रीपासून या पाठाला सुरुवात करायची आहे. आता पाठ कशी करावे आपण ते बघू. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं त्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे. तुमची कुलदेवतेचा फोटो असेल, टाक असेल, मूर्ती असेल चालेल. त्यानंतर एका चौरंगावरती पोथी ठेवायची आहे. कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला जोपर्यंत आपण दुर्गा सप्तशतीचं घरात पाठ करत आहोत तोपर्यंत आपल्याला जे अखंड दिवा आहे तो चालू ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त पाठ करायचा आहे. मग संकल्प कसा करावा तर तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे अक्षदा, हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचं आहे. स्वतःचं नाव घ्यायचं आहे. गोत्र उच्चार करायचा आहे. गुढीपाडव्याची तिथी, दिनांक, वार उच्चार करायचा आहे. आणि तुम्ही संकल्पयुक्त जी 14 पाठ आहेत ते का करत आहात हे माता भगवतीला सांगायचं आहे. आणि त्यानंतर परत हातातलं पाणी तांबणात टाकायचं आहे. परत 2 पळी हातात पाणी घ्यायचं आहे, टाकून द्यायचं आहे. त्यानंतर धूपदीप लावायचा आहे. त्यानंतर आता दुर्गा सप्तशतीचं पठण सुरू करायचं आहे. मग त्यापूर्वी काही जे स्तोत्र आहेत ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. मग सर्वप्रथम आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची, त्यानंतर 1 माळ नवआर्णव मंत्राची आणि त्यानंतर 1 माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जी पोथी आहे ते पोथीला सुरुवात करायची आहे. मग पोथीला आधी सर्वप्रथम आपल्याला देवी कवच म्हणायचं आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्र, त्यानंतर तिलक स्तोत्र, त्यानंतर रात्री सूक्त, त्यानंतर देवीचे जे 5 मंत्र आहेत ते मंत्र म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय आहे त्याला सुरुवात करायची आहे. मग आता 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त, त्यानंतर प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि त्यानंतर आपले जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र दिलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते झाल्यानंतर श्री सूक्त म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे. आता हे पूर्ण झाल्यानंतर आपण जर हे पूर्ण म्हणलं तर हे पूर्ण झाल्यानंतर आपला फक्त एकच पाठ झाला आहे. मग असं आपल्याला येत्या अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत 15 दिवस येतात. मग 14 दिवसामध्ये आपल्याला रोज एक पाठ घ्यायचा आहे. 1.5 तास आपल्याला मिनिमम लागणार आहे, पण आपण 1.5 तास देऊ शकतो. आपली एखादी कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही किंवा आणखीन काही समस्या असतील, त्या समस्येतून तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर माता भगवती तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. त्यासाठी ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का? नियम फक्त एवढा आहे, मांसाहार करू नका. आणि जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे. यानंतर चुकूनही जे अन्न आहे ते घेऊ नका. आता अनेक जण बाहेर कामानिमित्त बाहेर जातात किंवा हॉस्टेलला राहतात, पण त्यांची इच्छा आहे की आम्ही पाठ करावा, मग आम्ही अन्न घेतो, सेवा करावी की नाही करावी.
तर पर अन्न म्हणजे काय, आपण फुकटचं कुठेही खाऊ नका. तुम्ही जिथे मेस लावली आहे तुम्ही तिथे पैसे देणार आहात. निमित्त तुम्ही जर बाहेर गेला आहात तिथे तुम्ही पैसे देणार आहात. तुम्ही पैसे देऊन अन्न विकत घेतलं त्यामुळे तुम्ही हे अन्न खाऊ शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला माता भगवतीची ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. निश्चित तुमची जी इच्छा आहे ती 100% पूर्ण होणार आहे. कारण कुलदेवतेची सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. कुलदेवतेचा जर आपल्यावर अखंड कृपाहस्त राहिला तर आपल्या जीवनातील अनेक प्रश्न, संकट, दुःख, दारिद्र्य, कष्ट नाहीसे होतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. घरात जर सुख, शांती, समृद्धी नांदली तर आपल्याला कशाची कमतरता राहणार नाही. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे आणि जे पुण्य आहे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.